हरे कृष्णा. स्वागत आहे आपणा सर्वांचे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे जीवन चरित्र या शृंखलेमध्ये. प्रिय भक्तांनो, आपण मागील भागामध्ये पाहिलं की संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे माता पिता बल्लोबा बाबा कनकाई माता यांचे वैकुंठ गमन झाले आणि त्यांचे बंधुराज सावजी बाबा हे सुद्धा तीर्थाटनासाठी निघून गेले. त्यांच्या धर्मपत्नी ह्यांचंही वैकुंठ गमन झालं. जगद्गुरु तुकाराम महाराजांना फार विरह जाणवत होता, कारण सर्वजण जे आहे ते भगवंतांचे महान भक्त होते. त्यांना खूप विरह जाणवत होता आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यावर परिवाराची पूर्ण जबाबदारी आली आणि ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या जीवनामध्ये खूप 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 समस्या आल्या. त्यांना खूप समस्यांना सामोरं जावं लागलं, भरपूर संघर्ष करावा लागला. प्रिय भक्तांनो, ज्याप्रमाणे एखादा वाटसरू रस्त्याने चालतो आणि असं चालत असताना रस्त्यामध्ये खूप अडचणी असतात, रस्ता ओबडधोबड असतो, दगड असतात, खडे असतात, वळणं असतात, काटे असतात. अशा अडचणी असताना सुद्धा तो जो वाटसरू आहे तो आपले चालणे मात्र थांबवत नाही, तो कंटिन्यू चालतच राहतो. अगदी त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या आल्या, परंतु यांनी एक गोष्ट जी आहे ते कधीच सोडली नाही आणि ती म्हणजे भगवंतांची भक्ती, भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांचं चिंतन, भगवंतांचं भजन. याच्यामध्ये त्यांनी अजिबात तडजोड केली नाही. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये देवाकडे मागतात, काय म्हणतायत? हेचे दान देगा देवा, तुझा विसरन व्हावा, हेची दान देगा देवा, तुझा विसरन व्हावा, गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. भगवंतांचं सदैव चिंतन करायचे, अजिबात जे आहे ते तुकोबारायांना भगवंतांचं विस्मरण झालं नाही आणि कर्तव्य पालनामध्ये सुद्धा जे आहे ते तडजोड केली नाहीये. यश आणि अपयश हे भगवंतावर अवलंबून आहे, परंतु कर्तव्य करणे हे आपल्या हातामध्ये आहे. अशी भावना ठेवून जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपले कर्तव्य पालन केले. प्रिय भक्तांनो, पुढचा प्रसंग फार सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवंताकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? अहो, जेव्हा ते व्यापारामध्ये संलग्न झाले तेव्हा अडचणी आल्या, लोक निंदा करू लागले. आपल्यासारख्याच्या जीवनामध्ये जर करता समस्या आल्या असत्या तर आपण देवाला म्हटलो असतो, देवा तुला दिसत नाही का? माझ्या जीवनामध्ये एवढे कष्ट आहेत, माझ्या जीवनामध्ये एवढ्या समस्या, का बरे तुम्ही देताय? अहो, एखादा पुत्र कितीही अवगुणी असला तरी माता पिता त्याच्या अहिताचा कधीच विचार करीत नाहीत. एखादा पुत्र कितीही अवगुणी असला तरी माता पिता त्याच्या हिताचाच विचार करतात, हिताचंच जे आहे ते चिंतन करतात. अगदी त्याचप्रमाणे तुकोबाराय काय म्हणतात? कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण कोण आहेत? पांडुरंग कोण आहेत? आपली माता पिता आहेत. पितामह शोजकतो, माता धाता पिता माता, अहम बीज प्रद पिता. भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात की मी पिता आहे. सर्व योनीसु जे सर्व योन्या आहेत, जे जीव जंतू प्राणी आहेत, त्या सर्वांचे, सर्व प्राणी मात्रांचे भगवंत काय आहेत? पिता आहेत. आणि ते आपल्या पुत्राचं कसं बरे अहित चिंततील, कसा बरे अहिताचा विचार करतील, असा जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. काही लोक तुकोबारायची निंदा करायचे.
काय म्हणायचे की अहो अगदी जवळचे लोक सुद्धा जे आहेत त्यांना म्हणायचे की बाबा की अरे तू कसा व्यापार करतोस, तुला जे आहे ते व्यापार करता येत नाही आणि तू खोटं बोललं पाहिजे, तुझ्यामध्ये थोडासा अप्रामाणिकता असला पाहिजे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंतांचे महान भक्त असल्या कारणाने सर्व दैवी गुणाने यशास्त्री भक्ती भगवती अकिंचन सर्व गुणे सत्र समासते सुरा, सर्व दैवी गुणांनी संपन्न होते तुकोबाराय. आणि तुकोबारायांच्या जीवनातील पुढचा प्रसंग प्रिय भक्तांनो अतिशय सुंदर प्रसंग आहे की भगवंत आपल्या भक्तांचं कसं बरे रक्षण करतात. व्यवसायासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी 4 बैल घेतलेले असतात. धान्य या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी 4 बैल घेतलेले असतात आणि या बैलांना असाध्य रोग होतो, काहीतरी आजार होतो आणि या आजारामध्ये 3 बैलांचा मृत्यू होतो. आता तुकोबारायाकडे एकच बैल असतो आणि त्या एकाच बैलावर ते धान्य टाकून जात असतात. त्यांचे जे सोबतचे मंडळी आहे ते सुद्धा जे आहे ते काय तुकोबारायाची निंदा करीत असतात, तुकोबारायांना जे आहे ते कटू वचनाने बोलत असतात आणि त्यांना सोडून देतात. एक भक्त सांगतात कुणी निंदा कुणी वंदा, हरिनाम घेणे हाच आमचा धंदा. कुणी निंदक असो कोणी असो, निंदकाचे घर असावे शेजारी असेही म्हणतात. तर कितीही जरी निंदा केली, कितीही जरी विरोध केला तरी तुकोबारायांनी जे आहे ते आपल्या भक्ती पथावर जे आहे ते भक्ती मार्गामध्ये अजिबात तडजोड केली नाहीये. आणि त्या बैलासोबत तुकोबाराय जंगलातून जात होते. जंगलाचा घनदाट जंगल होतं आणि वातावरण देखील जे आहे ते अनुकूल नव्हतं, वातावरण सुद्धा प्रतिकूल होतं. गडगडाट होऊ लागला विजेचा आणि सोसाट्याचा वारा येत होता. धो पाऊस सुरू झाला आणि गडद अंधकार होता. रात्रीची वेळ असल्या कारणाने काही दिसत नव्हतं आणि तुकोबारायांना जे आहे ते पुढे जायचं काय करावं काही सुचत नव्हतं. परंतु म्हणतात ना मारोबी राखोबी जो इच्छा तोहार नित्य दास प्रति तुया अधिकार. भगवंताचे भक्त जे आहे ते भगवंतावर पूर्णपणे अवलंबून राहतात. हे भगवंता मारोबी राखोबी जो इच्छा तोहार, तुम्हाला मारायचा असेल जिवंत ठेवायचा असेल कसं पण ठेवा, नित्य दास प्रति तुया अधिकार. मी तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे, तुम्हाला जसं मला ठेवायचं तसं ठेवा. हा विचार करू लागले आणि चिंता कुणाला लागली, चिंता लागली कृष्णाला, पांडुरंगांना चिंता लागली. साक्षात पांडुरंग एक सर्वसाधारण व्यक्तीच्या रूपामध्ये आले आणि म्हणाले की कुठे जायचं बाबा तुम्हाला, सोबत कोणीच नाही का. आणि त्यांना जो आहे तो आपल्या हाताने धरून जगद्गुरु तुकाराम महाराज यांना जो आहे तो मार्ग दाखवला. पूर्ण अंधकार होता परंतु भगवंतांच्या शरीरातून जे आहे ते काय दिव्य प्रकाश निघत होता. आणि चालत जे आहे ते इंद्रायणी नदीच्या काठावर आले आणि तुडुंब भरलेली होती इंद्रायणी. आता काय वरून पाऊस चालू होता, अशी तुडुंब भरलेली होती. भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे तुकोबारायांना जे आहे ते त्याच्यातून मार्ग बढून दिला आणि देहूमध्ये आले. आणि देहूमध्ये आल्यानंतर भगवंतांनी आपलं दिव्य ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान, असं सुंदर रूप तुकोबारायांना जे आहे ते भगवंतांनी दाखवलं. आणि एवढे जे हर्ष उल्लासित झाले तुकोबाराय, रोमांच कंपाशु तरंग भाजो, काय की शरीरावर आहे ते रोमांच उभे राहू लागले, डोळ्यात जे आहे ते प्रेमाचे आशू घळाघळा वाहू लागले आणि हृदय जे आहे ते प्रेमाने जे आहे ते भरून गेलं, आनंदाने भरून गेलं. भगवंतांचं असं रूप त्यांनी पाहिलं आणि हृदयामध्ये अपार आनंद झाला. त्याच्यानंतर जे आहे ते पुढचा प्रसंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा काय आहे, भगवंत तुकोबारायांसोबत कसे आदान प्रदान करतात, तुकोबाराय जे आहे ते कसे बरे जे आहे ते आपल्या सुंदर कार्याद्वारे आपल्याला खूप मोलाची शिकवण देतात. आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. हरे कृष्ण.